मी गहाळप्पा. द्राक्ष बागावर कन्सल्टिंग करता करता पेरूची पण कन्सल्टिंगला सुरुवात केली मी. तर इथं जे काही केमिकल वापरता मला ग्रोविजन इको केअरचे काही प्रॉडक्ट मी ह्या प्लॉटला यूज केले. तर मला केमिकलपेक्षा ह्या जैविकचे आणि ग्रोविजन प्रायव्हेट लिमिटेडचे चांगले रिझल्ट मला जाणवले या प्लॉटमध्ये. काय काय रिपोर्ट आले आपण, तुम्हाला काय जाणवले? तर कळी निघण्यास ओके मदत झाली, पानाची ग्रीनरी डिपेंडन्सी कुठलीच नाही. ओके आणि कळी स्ट्रॉंग निघली. बरं आणि 12 महिन्याचं झाड असताना कळी व्यवस्थित निघली. बरं. आता आज आपण बघतोय मार्केटला किंवा आपण टेम्परेचरमध्ये बदल बघतोय. हो, बाकीचे कळी प्रत्येक प्लॉटची कळी जवळ ड्रॉपिंग झाली. हो, अति टेम्परेचरमुळे ड्रॉपिंग झालेली नाही. ओके. तर तुम्ही शेतकरी मित्रांना सल्ला देता आता नेमकी ग्रोविजनबद्दल काय बोलू इच्छिता? नेमकी ग्रोविजन प्रॉडक्ट खूप छान आहे. ओके. निमेटोडसाठी पण आहे. हो. आणि फंगीसाईडमध्ये पण प्रॉडक्ट आहे. आणि सॉईल अमृत वगैरे ते वापरलं ना, हां, त्याच्यामुळे झाडाचा ग्रोथ वाढला. बरोबर. आज आपण पूर्ण प्लॉट बघू शकतो मित्रांनो, सगळा प्लॉट एकसारखा आहे. बरोबर. आणि एकच नाही तर प्रत्येक झाडाची आपण क्वालिटी जर बघितली तर एकदम जबरदस्त क्वालिटीचे झाड आपल्याला इथे डेव्हलप होताना लाईव्ह डोळ्याला बघायला भेटतं ते. ठीक आहे आप्पा, तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.